बारामतीत शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे तिघे गौतम अदानींसोबत एका कार्यक्रमासाठी एकत्र आल्यानं चर्चेला उधाण आलंय. शरद पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं उद्योगपती गौतम अदानी यांनी उद्घाटन केलं. मात्र यावर राजकीय चर्चा सुरू झाल्या. बारामतीत अनेक संस्था आहेत, त्यामुळे त्या कार्यक्रमाला राजकीय चष्म्यातून पाहू नये अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी दिली. तर शरद पवार हे सर्वसमावेशक व्यक्तिमत्व असल्याचंही संजय राऊत म्हणाले. नेहमी अंबानी अदानी यांच्यावर टीका करणाऱ्या राऊतांचं दुहेरी धोरण उघडकीस आल्याचा टोला नवनाथ बन यांनी लगावलाय. शरद पवार साहेबांचं जे व्यक्तिमत्व आहे ते एक सर्वसमावेशक स्वरूपाचं आहे. देशाचे जे पंतप्रधान आहे तेही शरद पवार साहेबांचं बोट धरून हे राजकारणात पुढे आले असं त्यांचंच वक्तव्य होतं. तर बोट धरून नरेंद्र मोदी गेले, पुढे गेले, तसंच पाया पडून अडाणी गेले असावेत असा त्याचा अर्थ आहे. ज्या पद्धतीनं एक उद्योगपती ताबा मिळवतो आहे, मोदींचा मित्र आणि भाजपचा मित्र, त्याच्यावरती आमचा तात्विक आणि नैतिक विरोध आहे. आणि ही लढाई जी मुंबईची आहे ही गौतम अडाणी यांच्या मुंबई ताब्यात घेण्याच्या विरुद्ध आहे, जी भारतीय जनता पक्षाच्या मदतीनं मुंबई गिळण्याचा प्रयत्न होतो आहे. हां, ते उद्योगपती आहे, अनेक उद्योगपती आहे, पण त्यांच्या पद्धतीनं हव्यास कोणी मला कुठला इतर उद्योगपतीनं मुंबईच्या बाबतीत दाखवल्याचं दिसलं नाही. इतक्या वर्षामध्ये टाटा, बिर्ला, अंबानी अनेक उद्योगपती या मुंबईमध्ये बिल्डर येऊन गेले. पण ज्या पद्धतीनं अडाणींना मुंबई गिळण्यासाठी उत्तेजन दिलं जात आहे हे मुंबईसाठी आणि मराठी माणसासाठी अत्यंत घातक आहे. शरद पवार साहेब स्टेजवर आलेले आहेत आणि त्यांचं स्वागत करतायत. उद्योगपतींचं स्वागत करणं ही चांगलीच गोष्ट आहे, परंतु दुसऱ्या बाजूला मुंबई खिशात घातली जाते, मुंबई घशात घातली जाते अशा पद्धतीचे आरोप त्याच उद्योगपतीवर करायचे हे संजय राऊत आणि उभाटा गटाचं दुहेरी धोरण आहे. या ठिकाणी मुंबईमध्ये अंबानींच्या घरी जेव्हा लग्न झालं त्यावेळेला तुमचीच लोक त्यांच्या स्टेजवर जाऊन लग्नामध्ये डान्स करत होती. हे संजय राऊत विसरलेत का?